दिवसाची सुरुवातीबरोबर बऱ्याच वर्षापूर्वी एक मी चित्रपट बघितला होता. त्यामध्ये एक माणूस सोन्याच्या विटांची स्मगलिंग करतो आणि ते कसेबसे त्या विमानामध्ये टाकून तो पळून जात असतो. परंतु विमान जे आहे ते मध्येच कोसळतं आणि अशा ठिकाणी पडतं ज्या ठिकाणी सर्व बर्फ आहे आणि त्या ठिकाणी तो खूप ते सोनं घेऊन तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, पळून जाण्याचा प्रयत्न करतो, एखादा आसरा शोधायचा प्रयत्न करतो. पण शेवटी त्याला काही मिळत नाही, त्याला पाणी मिळत नाही, त्याला अन्न मिळत नाही आणि शेवटी त्या सोन्याच्या विटा 2 हातामध्ये घेऊन तो मरून जातो. आपल्या जीवनामध्ये बघा की सोन्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज सोनंसुद्धा किती महाग झालेलं आहे. आपण काही ठिकाणी बघतो की सोन्याचं दागिने घालण्याचं लोकांना किती वेड असतो. गोल्डमॅन नाव वाचलं असेल आपण. अंगभरून सोने घालतात. त्यांच्याकडे कपडे, बाहेरून कपडे कमी दिसतात पण सोनं जास्त दिसतंय. ज्यावेळेस जुना करार आपण वाचतो बघा, निर्गम ह्याचा 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो, एक्झोडस चॅप्टर 12, ह्यामध्ये असं लिहिलं आहे की देवाने इस्रायल लोकांना ज्यावेळेस तिथून निघायला सांगितलं त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही 400 वर्ष गुलामी केली, त्याचा मोबदला म्हणून तुम्ही मिस्रांकडून काहीतरी घ्या. आणि मग त्या लोकांनी सोनं, चांदी आणि कपडा लत्ता आणि सर्व काही मिस्रांकडून घेतलं आणि मग ते त्या ठिकाणून घेतलं. जेवढं लुटता येईल तेवढं त्यांनी लुटलं. परंतु बघा शेवटी काय झालं की रानामध्ये त्यांनी ते सोनं वितळवून त्याचं वासरू तयार केलं. त्या वासरूची त्यांनी पूजा केली, त्याच्यासमोर यज्ञ केला. आणि आपण बघतो की ज्यावेळेस मोशे सिनाय पर्वतावर परमेश्वरासोबत बोलण्यासाठी गेला होता. बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या अशा सोन्यामुळे अनेक संबंध बिघडतात बघा. अनेक लग्नसुद्धा मोडली जातात. आणि देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की ह्या जगिक गोष्टीला देवापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. आपण आपले खरे काम ह्या गोष्टीमुळे विसरतो. देवाचं जे काम आहे ते विसरतो. जे काही आहे ते देवापासून आहे. आमच्याकडे सोनं आहे हे सुद्धा देवाचा आशीर्वाद आहे. परंतु हे सोने बऱ्याच वेळेस आपण सोने म्हणजे विकत घेतो, थोडं साठवून ठेवतो. चांगली गोष्ट आहे, कारण हे सोनं जे आहे हे आपल्याला अडीअडचणीच्या वेळेस उपयोगी पडू शकतं. पण त्याच्याच मागे लागणं हे चुकीचं आहे. सोनं जे आहे हे आपले मदत करणारा नोकर असं त्याला ठेवा, त्याला आपला मालक बनवू देऊ नका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. निर्गम ह्याचा 32वा अध्याय आणि 19वा वचन. एक्झोडस चॅप्टर 32 अँड वर्स 19. मोशे छावणीजवळ येऊन पोचल्यावर ते वासरू व नाचणारे लोक त्याच्या दृष्टीस पडले, तेव्हा त्याचा राग भडकला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.